शहरात बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर चाळीसगाव शहर पोलिसांनी पहाटेच्या सत्रात धडक कारवाई करत सुमारे 15,29,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मने यांना खात्रीशीर माहिती मिळाली की नागद गावाकडून गुटख्याने भरलेली महिंद्रा कंपनीची बुलेरो वाहन गाडी क्रमांक MH41 AU 3210 चाळीसगाव शहरात येत आहे। सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुले, पोलीस अंमलदार आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे, समाधान पाटील यांनी तात्काळ पथक तयार करत हिरापूर रोडवरील नवजीवन सुपर शॉपीसमोर संचयित वाहन अडवले। तपासणी दरम्यान वाहनाच्या मागील बाजूस गुटख्याने भरलेल्या गोण्या आढळून आल्या। तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारणा करून पंचनामा करण्यात आला। त्यानुसार गाडीतील गुटख्याची किंमत 7,19,029 रुपये तर वाहनाची किंमत 8 लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 15,29,029 इतकी आहे। या प्रकरणी वाहन चालक अरबाज इब्राहिम पठाण राहता पाचोरा आणि गुटखा मालक दीपक देशमुता राहणारा नागद जिल्हा संभाजीनगर यांच्या विरोधात शरद मधुकर पगार सुरक्षा अधिकारी जळगाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 306/2025 नुसार न्यायसंहिता BNS कलम 123, 223, 274, 275, अन्न सुरक्षा कायदा 2006 कलम 26/2 I 127 1(3)D(E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे। या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांचे मोलाचे दर्शन लाभले। पोलीस निरीक्षक अमित कुमार मने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुले, अंमलदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे, समाधान पाटील तसेच गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुले हे हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील करीत आहे। चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।